नमस्कार मित्रांनो, रिटेक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, क्रोम ब्राउझर हे खरंच एकदम सुरक्षित ब्राउझर आहे का? तर याचं उत्तर आहे नाही। मित्रांनो, क्रोम ब्राउझरमध्ये काही महत्त्वपूर्ण अशा सेटिंग करायच्या असतात ज्यामुळे आपला वैयक्तिक डेटा हा थर्ड पार्टी वेबसाईटला जाणार नाही। तर मित्रांनो, आपण क्रोम ब्राउझरमध्ये एकदम सुरक्षितरित्या ब्राउजिंग करू शकतो। तर कोणत्या अशा सेटिंग करायच्या आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ॲप्लिकेशनला जसं ओपन कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात 3 डॉट दिसत आहेत, या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला जरासं स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला एक सेटिंग ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला सेटिंग्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेटिंग्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो, इथे तुम्हाला सर्वात वरती तुमची जीमेल आय डी पाहायला मिळेल आणि त्याखाली मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळेल बेसिक्स। तर बेसिक्समध्ये तुम्हाला इथे सर्च इंजिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सर्च इंजिन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, इथे तुमचं सर्च इंजिन हे गुगल या ऑप्शनला सिलेक्ट असेल तर इथे तुम्हाला सर्च इंजिन म्हणून डकडकगोला सिलेक्ट करायचं आहे। डकडकगो या सर्च इंजिनला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो काय होईल, तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जे काही सर्च कराल थर्ड पार्टी वेबसाईट फिशिंग किंवा मालवेअर असतात ज्या तुमचा डेटा लीक करू शकतात। सोबतच डकडकगो या सर्च इंजिनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जे काही सर्च कराल त्यानंतर तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करताल। तर वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जाहिरात दाखवली जाणार नाही। तर तुम्ही जाहिरात मुक्त ब्राउजिंग करू शकाल। तर मित्रांनो, ही झाली पहिली सेटिंग। आता आपल्याला दुसरी सेटिंग पाहायची आहे। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथून बॅक यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो सेटिंग्समध्येच इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल प्रायव्हसी अँड सिक्युरिटी। तर इथे तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। आता इथे मित्रांनो तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला सिक्युरिटी या ऑप्शनमध्ये सेफ ब्राउजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेफ ब्राउजिंग या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे काही जणांचं नो प्रोटेक्शन किंवा स्टँडर्ड प्रोटेक्शन या ऑप्शनला सिलेक्ट असेल तर तुम्हाला इथे इन्हॅन्स्ड प्रोटेक्शन या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। इन्हॅन्स्ड प्रोटेक्शन या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर काय होईल, तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये काही सर्च कराल तर काही अशा थर्ड पार्टी वेबसाईट असतात किंवा डेंजर वेबसाईट असतात किंवा तुम्ही डाउनलोड करताना मालवेअर किंवा हॅकिंग होण्याची शक्यता फार असते। तसेच क्रोम ब्राउझरमध्ये सेव्ह केलेल्या अकाउंटचा जर पासवर्ड कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे नोटिफिकेशन क्रोम ब्राउझर तुम्हाला देत राहील। तर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला इन्हॅन्स्ड प्रोटेक्शन या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। त्यामुळे तुम्ही एकदम सुरक्षितरित्या क्रोम ब्राउझरमध्ये ब्राउजिंग करू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटीमध्येच तुम्हाला सेफ ब्राउजिंगच्या खाली ऑप्शन पाहायला मिळेल ऑलवेज यूज सिक्युअर कनेक्शन्स। तर इथे तुम्हाला ऑलवेज यूज सिक्युअर कनेक्शन हे ऑप्शन जर तुमचं ऑफ असेल तर या ऑप्शनला तुम्हाला ऑन ठेवायचं आहे। या ऑप्शनला ऑन ठेवल्यामुळे मित्रांनो काय होईल, तुम्ही जे काही क्रोम ब्राउझरमध्ये सर्च करणार आहात तर तुमच्यासमोर सेफ वेबसाईट असतील ज्या HTTPS वरून सुरू होतील त्याच वेबसाईट तुमच्या क्रोम ब्राउझर ॲक्सेस करू शकेल। तर काही थर्ड पार्टी वेबसाईटसुद्धा क्रोम ब्राउझरमध्ये येत असतात ज्याचा URL HTTP वरून सुरुवात होतो, त्या थर्ड पार्टी वेबसाईट असतात। तर तुम्हाला इथे HTTPS URL पासून सुरू होणाऱ्या वेबसाईट ह्या सिक्युअर आणि एकदम सुरक्षित असतात। तर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला इथे ऑलवेज यूज सिक्युअर कनेक्शन या ऑप्शनला तुम्हाला इथे ऑन ठेवायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे। सेटिंग्समध्ये प्रायव्हसी अँड सिक्युरिटीच्या खाली ऑप्शन पाहायला मिळेल सेफ्टी चेक। तर इथे तुम्हाला सेफ्टी चेक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सेफ्टी चेक या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो
इथे तुम्ही पाहू शकता, इथे सर्व ऑप्शनला टिक लागलेली आहे। इथे क्रोम हे अपडेट आहे। जर तुमचं क्रोम हे अपडेट नसेल तर तुम्हाला क्रोम हे अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे नो कॉम्प्रोमाइज पासवर्ड, म्हणजे पासवर्ड हा कोणीही लीक केलेला नाही किंवा क्रॅक केलेला नाही। तर इथे तुम्हाला नो कॉम्प्रोमाइज पासवर्ड दाखवेल आणि जर पासवर्ड हा क्रॅक करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला इथे सूचना दिली जाईल। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला इनहॅन्स सेफ ब्राउजिंग इज ऑन, तर मी इथे तुम्हाला आता सांगितलं होतं की तुम्हाला इथे इनहॅन्स सेफ प्रोटेक्शन या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, इथे सेफ्टी चेकमध्ये सर्व ऑप्शनला इथे टिकमार्क असली पाहिजे आहे। तर तुम्ही जे काही क्रोम ब्राउझरमध्ये ब्राउज करता ते एकदम सेफ आणि सिक्युअर आहे। तर इथे पाहू शकता युअर ब्राउझर लुक्स गुड हे सांगत आहे, म्हणजे मी इथे क्रोम ब्राउझरमध्ये एकदम सिक्युअर आणि सेफ ब्राउज करत आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आहे। नंतर मित्रांनो, इथे तुम्हाला सेटिंग्समध्येच स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे सेटिंग्समध्ये आणि इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल साईट सेटिंग्स। तर इथे तुम्हाला साईट सेटिंग्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। साईट सेटिंग्स या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील लोकेशन, कॅमेरा, मायक्रोफोन। मित्रांनो, तुम्हाला इथे लोकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। लोकेशन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचं इथे लोकेशन हे ऑप्शन ऑन असेल तर इथे तुम्हाला लोकेशन हे ऑप्शन ऑफ ठेवायचं आहे। याने काय होईल मित्रांनो, इतर थर्ड पार्टी वेबसाईट जे आहे ते तुमचं लोकेशन ट्रॅक करू शकणार नाहीत। जर तुम्हाला ॲड्रेस शोधायचा आहे तर तुम्ही मॅप्स या ॲपला लोकेशनची परमिशन देऊ शकता। इतर कुठल्याही ॲपला तुम्हाला लोकेशन देण्याची कुठलीही गरज नाही। तोपर्यंत तुम्हाला लोकेशन ही परमिशन ब्लॉक ठेवायची आहे, ज्यामुळे थर्ड पार्टी वेबसाईट ह्या तुमचं लोकेशन ॲक्सेस करू शकणार नाहीत। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला कॅमेरा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। कॅमेरा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कॅमेरा या ऑप्शनची जर परमिशन अलाव असेल तर कॅमेरा या परमिशनला सुद्धा ब्लॉक करायचं आहे। जेव्हा तुम्ही कॅमेरा ॲप वापरत असाल आणि जेव्हा तुम्हाला कॅमेराची परमिशन विचारली जाईल तेव्हाच तुम्हाला कॅमेराची परमिशन द्यायची आहे, अन्यथा तुम्हाला जर गरज नसेल तर तुम्हाला कॅमेराची परमिशन ही ब्लॉक ठेवायची आहे। त्यानंतर इथून सिम्पली बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला मायक्रोफोन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मायक्रोफोन या ऑप्शनला सुद्धा जर तुम्ही परमिशन दिलेली असेल तर या मायक्रोफोनच्या परमिशनला सुद्धा तुम्हाला ब्लॉक ठेवायचं आहे। जेव्हा तुम्हाला मायक्रोफोनची गरज असेल तेव्हाच तुम्ही मायक्रोफोन या ऑप्शनला परमिशन दिली पाहिजे। जर तुम्हाला गरज नसेल तेव्हा तुम्ही मायक्रोफोनची परमिशन ही ब्लॉक ठेवू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला साईट सेटिंग्समध्ये सर्वात खाली यायचं आहे। सर्वात खाली आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला भेटेल डाटा स्टोर्ड। तर इथे तुम्हाला डाटा स्टोर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। स्टोर्ड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर खूप साऱ्या अशा वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल ज्या वेबसाईटने तुमचा डेटा स्टोर्ड केलेला आहे। तर आता इथं या वेबसाईटनी जो काही डेटा स्टोर्ड केलेला आहे तो सिक्युरिटी रिझनमुळे तुम्हाला सर्व डेटा तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे। तर इथे तुम्हाला डिलीट ऑल डेटा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर दर आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला डेटा स्टोर डाटा इथे येऊन तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। तर मित्रांनो, ह्या सर्व सेटिंग केल्यानंतर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये सेफ आणि सिक्युअर ब्राउजिंग करू शकता। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।